नक्कीच योगेश, धन्यवाद या माहितीसाठी। वळूया पुढच्या बातमीकडे। महापालिकेतील घोटाळ्यांची किंमत दिवसेंदिवस वाढतेय असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला। कचरा उचलण्याचं टेंडर वाढवून 500 ते 550 कोटी करण्यात आलंय असा दावाही संदीप देशपांडे यांनी केला। महानगरपालिकेकडून पैसे वाचवण्याऐवजी पैशांची उधळण सुरू आहे असा आरोपही देशपांडे यांनी केला। सनी पांडियन महापालिकेमध्ये मोठा दलाल निर्माण झालाय असं देखील देशपांडेंनी म्हटलंय। तर महापालिकेमध्ये कंत्राट पद्धतीने कामगार ठेवले जाणार असंही देशपांडेंनी म्हटलंय। महानगरपालिकेचं कचरा उचलण्याचं टेंडर हे दरवर्षी निघतं। साधारण एका ग्रुपचं टेंडर हे 100 ते 120 कोटी रुपयाचं असतं। त्या टेंडरची किंमत यावेळेला वाढून 450 ते 500 कोटी झालेली आहे। या टेंडरमध्ये काही कंडिशन अशा ठेवल्या गेल्यात, जाणीवपूर्वक एक 5-6 कंत्राटदारच याच्यामध्ये क्वालिफाय झाले पाहिजे। 3 कंपन्या या गुजरात आणि दिल्लीच्या आहेत, या मुंबईच्या कंपन्या नाहीत। आणि ह्या कंपन्यांना कसं आपल्याला या टेंडर प्रक्रियेसाठी क्वालिफाय करता येईल यासाठी या कंडिशन्स बनवलेल्या आहेत। आमची म्हणणं याची चौकशी केली पाहिजे यूडब्ल्यू मार्फत। सनी पांडियनचे जे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत महानगरपालिकेत ते शोधा। हा अतिरिक्त आयुक्तांच्या कॅबिनमध्ये काय करत असतो, हा कुठली टेंडर सेट करत असतो, हा महापालिकेतला नवा दलाल कोण आलेला आहे याची चौकशी झाली पाहिजे सनी पांडियन नावाच्या माणसाची। सनी पांडियननीच महत्वाची भूमिका बजावलेली आहे हे सगळं टेंडर सेट करायला, ही आमची पक्की माहिती आहे। तुम्हाला कोणावर आरोप आहे की सनी पांडियन हा कुठल्या पक्षाचा? माझं म्हणणं याची चौकशी करा। सनी पांडियन कोणाला ॲफिलिएटेड आहे, काय आहे, तो अतिरिक्त आयुक्तांच्या कॅबिनमध्ये काय करत असतो याची चौकशी झाली पाहिजे।